कारण का गौरीचं गाणं आहे ते समीर सामंत यांनी लिहिलेलं आहे आणि मला ऐकायला येतंय. हॅलो. सो नवसाच्या गौरीचं जे गाणं आहे ते समीर सामंत यांनी लिहिलेलं आहे आणि एक सिंपल प्रोसेस होती की माझ्या डोक्यामध्ये ही सिच्युएशन होती की गौरीचं आगमन दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांचं जे आखोकी गुस्ताख्या लव्ह स्टोरी चालली आहे ती पॅरलली मला दाखवायची होती. ती सिच्युएशन मी माझ्या म्युझिक डायरेक्टर संकेत सानेला आणि लिरिसिस्टला डिटेलमध्ये एक्सप्लेन केले की म्हणजे मला हे व्हिज्युअल्स जे आहेत की बेसिकली त्यांचं ते तो ॲलीमधलं जे दाखवलेलं आहे ते सगळं ऑलरेडी आमच्या डोक्यात क्लिअर होतं किंवा पेपरवरती लिहिलं होतं. त्याला घेऊन समीरनी हे शब्द आम्हाला दिले आणि आता आपल्याकडे सुंदर गाणं आहे. थँक्यू. शुभांगी ओकले, बऱ्याच वेळा तुमच्याकडे माईक आलेला आहे. इतकं छान सांगतायत सगळे. तुमच्या भूमिका फार वेगळ्या असतात, युनिक असतात आणि तुमची जी भाषा बोलण्याची जी आहे स्टाईल ती पण युनिक आहे. त्यासाठी काही वेगळा अभ्यास केला की ती तुमची आहेच भाषा? ती आहेच आणि बस भूमिका जशी मिळते ती वाचतानाच आपल्याला कळते की आपल्याला कसं करायचं. याच्यामध्ये फार खास नव्हतं. नवज्योतला विचारलं तर अगदी कोल्हापुरी करायचं आहे का, तर मला नाही करायचं आहे आपल्याला. अगदीच साधं पण थोडा ठसका आहेच कोल्हापुरी, तो आणायचाच होता आणि तो लिखाणातच होता आणि दिग्दर्शकांनी पण सांगितलं होतं. अश्विनी मॅडम, तुम्हाला एक OTT प्लॅटफॉर्म आता सध्या जोरात चाललेला आहे. हो. तर तुमचं काय त्याच्यावर विचार आहे काय? मला करण्याची खूप इच्छा आहे. चांगला रोल माझ्या पुढ्यात आल्यानंतर मी नक्की करणार आहे. मी पॅन्डेमिकच्या दरम्यान मी त्याच्या अगोदर एक वेब सिरीज केली होती द रायकर केस नावाची. तर ती करताना एक वेगळा अनुभव मला मिळाला होता आणि जरा थोडी भांबावली होते मी त्यावेळेला, कारण चित्रपटामध्ये शूटिंग करताना 2 तासाचं 2.5 तासाचं स्क्रिप्ट पूर्णपणे आमच्या डोक्यात असतं, पण वेब सिरीज करताना 6-7 ट्रॅक असतात, 2-3 पिक्चरचं एकत्रित असं ते स्क्रिप्ट असतं. ते सगळं डोक्यात ठेवणं मुश्किल असतं आणि सस्पेन्स थ्रिलर असल्यावर कुठल्या वेळेला ऑडियन्सच्या मनामध्ये काय असेल हेही कळणं मुश्किल असतं. तर मी खूप भांबावले होते. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. माझ्या दिग्दर्शकाला मला खूप त्रास द्यायला लागला, म्हणजे सारखं त्याला आत्ता काय झालं आहे, मागे काय झालं आहे. तो मला असं वाटतं की तो एक माझ्यासाठी चॅलेंज आहे कलाकार म्हणून आणि तो मला चॅलेंज केलायचा आहे आणि पुन्हा असं काहीतरी समोर आलं की असं वाटतं यार आपल्याला अजून शिकायला पाहिजे. सो मी एका चांगल्या वेबसिरीजमधल्या चांगल्या रोलची वाट पाहते. पार्ट 2 यायला हवा खरा म्हणजे, कारण त्याच्यात खूप पोटेन्शियल होतं, पण काही गोष्टींचं टायमिंग साधलं जात नाही, तर तसं काहीतरी असावं. बट होप सो.